नमस्कार. तुम्ही ह्याला दोडक्याची चटणी म्हणूनही खाऊ शकता किंवा भाजी म्हणूनही खाऊ शकता. खूप छान लागते. इथे दोडके मी साल काढून असे काप करून घेतलेले आहेत. कढईत थोडंसं तेल घालून हे सर्व दोडक्याचे काप आपल्याला छान असं याचं कच्चंपण जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. ही चटणी तुम्ही वरण भाताबरोबर किंवा कशावरही खा, खूप छान लागते किंवा याची भाजी चपातीबरोबरही खाता. इथं दोडका आपला छान परतून झाला. हिरवी मिरची, जिरं, लसूण, शेंगदाणे ह्यालासुद्धा थोड्याशा तेलात आपल्याला परतून घ्यायची आहे. ही चटणी खूप छान लागते. अशा छान छान माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा, आवडल्यास शेअरही करा. तर इथे दोडका गार झाल्यावर ह्याच्यात कोथिंबीर घालून घेऊया आणि जे आपण परतलेलं आहे हेही घालून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घालून ह्याला मिक्सरला ओबडधोबड वाटून घेऊया. जास्त फाईन पेस्ट करायची नाही याची. तर इथे आपली चटणी किंवा दोडक्याची भाजी तयार आहे. तर आवडल्यास लाईक करायला विसरू नका.